महत्वाची बातमी पाहूया। सासू सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून आरतीने रविवारी पहाटे अपार्टमेंटच्या 4थ्या माळ्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट होताच कोल्हापुरी गेट पोलिसांनी आरतीचे वडील शंकर काळे व 59 राहणार मारूड यांच्या तक्रारीवरून अखेर गुन्हा दाखल केलाय। ऋषिकेश चौधरी, प्रमोद चौधरी आणि एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। आरतीचे 16 मे 2023 रोजी ऋषिकेश सोबत लग्न झाले होते। तर ऋषिकेश LIC एजंट असून दोघांचा संसार सुरळीत सुरू होता, परंतु काही महिन्यानंतर ऋषिकेश रोज रात्री दारूच्या नशेत यायचा आणि आरतीला झोपेतून उठवून तिला मारहाण करीत होता। तसेच तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही असे म्हणून मानसिक व शारीरिक त्रास सुद्धा देत होता। तसेच सासू सासरे सुद्धा तिला हुंड्याबाबत त्रास देत होते। याबाबत आरतीने आपल्या वडिलांना सांगितले, तेव्हा वडील अमरावतीत आले आणि मुलीचा त्रास होऊ नये व तिचे जीवन सुरळीत चालावे म्हणून 9 नोव्हेंबर 2023 रोजी ऋषिकेशला 1,50,000 रुपये दिले। त्यानंतर सुद्धा पती व सासू सासरे तिला सतत त्रास देत होते। त्यामुळे वडील पुन्हा मुलीच्या घरी गेले तेव्हा त्यांना आरती घरी एकटीच दिसली। त्यामुळे वडिलांनी विचारपूस केली असता ऋषिकेशचे बाहेर एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत असं समोर आलं आणि त्यामुळे तो रात्री उशिरा दारू पिऊन येतो आणि मारहाण करतो। त्यामुळे वडील तिला 10 डिसेंबर 2023 रोजी घरी घेऊन गेले। 15 दिवस ती वडिलांच्या घरी राहिल्यानंतर ऋषिकेश तिला घेण्याकरिता आला। यावेळी त्याला आरतीच्या वडिलांनी विचारपूस केली असता त्याने आरतीच्या वडिलांची माफी सुद्धा मागितली आणि यापुढे असं होणार नाही असे सुद्धा म्हणाला। त्यामुळे त्यांनी मुलीला सासरी पाठवले, परंतु काही दिवसानंतर पुन्हा ऋषिकेश व सासू सासरे तिला त्रास देऊन दबावात ठेवत होते। त्यामुळे 2 महिन्याच्या तिने आई वडिलांना फोन सुद्धा घेतला नाही, परंतु काही दिवसांआधी आरतीने आईला फोन करून सांगितले की माझ्या जीवाला धोका असून केव्हाही माझ्यासोबत काहीही होऊ शकतं। त्यानंतर रविवारी सकाळी आरतीने 4थ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आरतीच्या नातेवाईकांनी अमरावतीला धाव घेतली। पती व सासू सासऱ्यांच्या त्रासामुळे आरतीने आत्महत्या केली अशी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय।